नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर गाईज, माझी आजची रेसिपी आहे कांदा भजी। आता कांदा भजी म्हटलं तर ते सगळ्यांनाच आवडतात, म्हणजे लोक जर कधी खावंशी वाटलं तर घरीही बनवतात। पण काहींना असं वाटतं की जसे हॉटेलमध्ये भेटत असतं तसे त्यांना टेस्ट येत नाही किंवा ते कुरकुरीत होत नाही किंवा म्हणजे तसं त्यांना बनवता येत नाही। तर आता मी त्याच पद्धतीने कांदा भजी बनवणार आहे। तर ती कशी बनवणार आहे त्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला रेसिपी बघूया। तर गाईज, आता तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की मी आज कांदे भजी बनवणार आहे। तर कांदा भजी आता मी जसं आपण हॉटेलमध्ये बाहेर खातो त्याच पद्धतीने बनवणार आहे, एकदम कुरकुरीत आणि एकदम जसे बाहेर भेटतात सेम तसेच। तर तुम्ही काय काय साहित्य घेतलं हे तुम्हाला मी आता न दाखवता डायरेक्ट रेसिपीकडे वळते। आता आपण पहिले कांदा कापून घेऊ। कांदा कोणत्या पद्धतीने कापला पाहिजे की जेणेकरून कांदा भजी एकदम काटेदार झाली पाहिजे अशी, ते तुम्हाला मी सांगते। कांदा भजी पावसाळ्यात लोक एकदम चायसोबत गरम गरम करून खातात। आपण पहिले कांदा कापून घेऊ। याला जास्त काही साहित्य लागत नाही। काही लोक मूड झाला खायचा कांदा भजी तर मस्त गरमागरम बनवून खातात। कांदा झोपते खूप डोळ्यांना। दाखवते मी। कांदा अगदी या पद्धतीने जर तुम्ही कापला तर कांदा भजी एकदम आपण जसे बाहेर खातो तसे होतात। एकदम पातळ स्लाइस घ्यायची। काही लोक कांदा भजी करताना पाण्याचा वापर करतात। आता यात मी पाण्याचा वापर अजिबात नाही करणार आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच। तर आता आपला कांदा कापून झालाच आहे। मी कांदा कशा पद्धतीने कापला हे तुम्हाला दाखवलंय। आता आपण कांदा भजीचं बॅटर बनवून घेऊ। तर गाईज, आता आपला कांदा कापून झालाय हा बघा। आता याच्यामध्ये
पहिली महत्त्वाची टिप की आपण बोलतो की आपण जे कांदा भजी घरी बनवतो ते बाहेरच्या हॉटेलसारखे नाही होत. तर त्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितली कांदा कसा कापायचा. एकदम पातळ स्लाईसमध्ये, एकदम काय काय जाडसर कापतात तसं नाही कापायचं. आता हा कांदा कापून झाल्यानंतर हा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आपल्या हाताने. पूर्ण मोकळा म्हणजे हे बघा असा पूर्ण सुटसुटीत झाला पाहिजे. तो हाताने असा मोकळा करून घ्यायचा. जेणेकरून काय होईल, जेव्हा आपण कांदा भजी तळायला टाकतो त्यामुळे एकदम सुटसुटीत कांदा भजी पडतात. पूर्ण मोकळा करायचा. बघा पूर्ण मोकळा झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी साहित्य काय वापरणार आहे हे तुम्हाला दाखवते, कारण की मग अशी तुम्हाला मी सांगितलं नव्हतं काय काय घेणार आहे. मी डायरेक्टली बनवायला घेतलं. आता मी काय काय साहित्य वापरते हे तुम्हाला दाखवते. आता यामध्ये आपण चण्याचं पीठ ॲड करणार आहोत. तीन चमचे चण्याचं पीठ टाकलेले. आणि सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट ती म्हणजे तांदळाचं पीठ. मी तुम्हाला जे बोललो ना कुरकुरीत कांदा भजी तुमची होत नाही, त्याला कारण काय की आपण म्हणजे हे तांदळाचं पीठ जर वापरलं त्यानेही कांदा भजी एकदम कुरकुरीत होतात. आणि अजून थोडी कोथिंबीर चिरून घेतली ती मागाशी. थोडी कोथिंबीर टाकणार आहे. तुम्हाला जर नसेल कोथिंबीर आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. चवीपुरते मीठ. आणि यात मेन म्हणजे खायचा सोडा अजिबात वापरायचा नाही, त्याने कांदा भजी नरम पडते. अर्धा चमचा हळद. दीड चमचा लाल तिखट. लाल तिखट तुमच्यावर आहे, तुम्ही टाका जास्त टाका, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तेल. मी यात तेल थोडं टाकणार आहे. असं नाही आहे की मी पाण्याचा वापर केला नाही म्हणून मी तेल टाकणार आहे, पण जर तुम्हाला बाहेर हॉटेलसाठी जर तुम्हाला भजी खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. आता हे आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. मी यात जराही पाण्याचा वापर करणार नाही आहे. जर तुम्हाला इथं चण्याचं पीठ जर कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता परत. तुम्ही बोलाल हे पूर्ण सुक्क आहे, याला पाणी तर लागलंच. कसं आहे, कांद्याला पाणी सुटतं हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यात प्लस मी मीठही टाकलं आहे. त्यामुळे आता आपण हे जे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहे हे आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं. एकदम मोकळा झाला बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला 5 मिनटं असंच साईडला ठेवायचं आहे 5 मिनटासाठी. तर गाईज आपले 5 मिनटं झाले. आणि दुसरी गोष्ट मी तेल पण तापत ठेवलं आहे. तर पण तापतं पण तुम्हाला मी दाखवते. हे बघा मग तुम्हाला दाखवलं एकदम सुटसुटीत होतं. आता हे 5 मिनटं चांगलं भिजल्यामुळे चांगलं तेल आणि बघा मीठ वगैरे पण टाकलं त्याच्यामुळे हे बघा एकदम ओलसरपणा आला आहे. तुम्ही बघू शकता मी पाण्याचा थेंबरही वापर नाही केला.
आता हे पूर्ण मी एकदा काढून घेते. एकदम मोकळं आहे, भांड्याला पण पीठ चिपकत नाही आहे. बघू शकता तुम्ही. जसं आपण पाण्याचा वापर करून बनवतो ना तसं भांड्याला पण पूर्ण चिपकलं जातं पीठ. बघा. तेल तापलं का बघूया आपण. तेल तापले आपलं. आता मी टाकायला सुरुवात करते. आपलं बॅटर तयार आहे, तुम्हाला दाखवते. स्टार्ट. गॅस फुल करते. मी काढून घेते कांदे म्हणजे हे बघा. आवाज बघू शकता तुम्ही. आता मी दुसरं टाकते. हे बघा. हे बघा एकदम आपण जसं हॉटेलमधून आणून खातो सेम तसंच झालं. बघू शकतो. गॅस आपण बाकीचे याच पद्धतीने काढून घ्यायचे.
काही उरलेले असेच काढून घ्यायचे. हे बघा, वाटतात की नाही एकदम बाहेर आणलेली भाजी. आता आपण जेव्हा घरी बनवतो नॉर्मली खाण्यासाठी, नॉर्मली बनवतो तसे हे असे नाही होते. आता उरलेले आहे तेही झाले. मी गॅस बंद करते. उरलेले पण काढून घेतले. तर गाईज हे बघा, आपले कांदा भाजी रेडी आहेत, काढून झालेत. बघू शकता तुम्ही, सेम तसंच आहे जसे आपण बाहेर आणून. एकदम हे बघा, सुटसुटीत त्यांनी एकदम मोकळे झालेत, अजिब चिपकलेले पण नाही आहेत. बघू शकता. तर गाईज, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.